नमस्कार. मी बापू महाराज वांगणकर. आपल्या इथं रेवणसिद्धनाथांच्या गुरुपरंपरेच्या पादुका आपल्या घरी आहेत. गेली 18 वर्ष आपण अविरत हा सोहळा करतो. अन्नधान्य वाटप, गोरगरिबांना कपडे वाटप, कोल्हापूरमधले जी वेडे फिरतात त्यांना TTचं इंजेक्शन देणे, त्यांना आंघोळ घालणे, त्यांना कपडे घालणे, हा आपण 18 वर्ष कार्यक्रम करतो. आणि घरी सालाबादप्रमाणे महाप्रसाद असतो, होम हवन असतं, काही लोकांना मार्गदर्शन असतं. अशा बऱ्याचशा गोष्टी या आपण 18 वर्ष आपण अविरत काम करतो. आयुर्वेदिक औषध आपण लोकांना फ्रीमध्ये देतो आणि आयुर्वेदाचं महत्त्व समजून सांगतो. आयुर्वेद किती महत्त्वाचं आहे, कारण आपण पूर्ण ॲलोपॅथीच्या आहारी गेलो आहे. उदाहरणादाखल एखादं डोकं दुखलं तर आपण एक 5 मिनटं थांबू शकत नाही किंवा 10 मिनटं थांबू शकत नाही. आपण लगेच एखादी गोळी घेतो आणि मग ॲलोपॅथीची गोळी घेऊन मग त्याचे बरेचसे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. किडनी फेल होणं. आपण थोडंसं प्राणायाम केलं पाहिजे, योगा केलं पाहिजे, ॲक्युपंक्चर केलं पाहिजे. तर डोकेदुखीच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपल्या अंगठ्याच्या मधला जर पॉईंट दाबून एक 5 मिनटं धरला तर आपलं डोकं मायग्रेन थांबू शकतं. एक 5 मिनटाचा ओंकार म्हणला तरी डोकेदुखी थांबू शकते. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपण फक्त सस्टेन करत नाही. आणि आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनात लोकांचा ॲग्रेसिव्ह स्वभाव वाढला आहे. लहान मुलांना आपण एखादी गोष्ट नाही म्हटलं तर ती ॲग्रेसिव्ह होतात. की आपण उदाहरण पूर्वी आपल्याला एखादी चॉकलेट पाहिजे, बिस्किट पाहिजे, आई म्हणायची उद्या देतो, परवा देतो, आपण समजून घ्यायचो. आत्ताच्या मुलांना एखादं बिस्किट नाही वेळेत दिलं तर ते तोडफोड करेल, घरात गोंधळ घालेल, मोबाईल नसेल तर आरोगंट होईल. असा एक प्रसंग गमतीदार विषय सांगतो. माझ्याकडे केस आली होती. माझा मुलगा झोपत नाही आहे, रात्रभर जागा असतो आणि त्याला काय झाले महाराज जरा उपाय सांगा. मी त्या आईला एक छोटासा उपाय सांगितला. त्याच्यावरनं 3 वेळा मोबाईल उतरा आणि नदीत फेकून द्या. मग त्या आईनं मोबाईल काढून घेतला आणि लिटरली पोरगं ते दुसऱ्या दिवशीपासून निवांत झोपायला लागलं. म्हणजे आपण त्या मोबाईलच्या इतकं ॲडिक्ट झालेलो आहोत, त्याच्या आहारी गेलो आहोत. त्या मोबाईलच्या आहारी गेल्यामुळं आम्ही संवादच विसरून गेलो. म्हणजे फराळ हा व्हॉट्सअपनं जायला लागला आहे, आमंत्रण व्हॉट्सअपनं जायला लागलं आहे. अशी दुर्दैवी अवस्था आहे. म्हणजे मला परवा अक्षरशः चिवडा आणि चकली व्हॉट्सअपवरनं आली. मी खाऊ कशी मलाच प्रश्न पडला. हा सगळा गमतीदार प्रश्न होऊन गेला. तर मोबाईलचा वापर करूनही असं नाही. या टेक्नॉलॉजीच्या जगात सगळा वापर करावा, पण संवाद असणं गरजेची गोष्ट आहे. आई बाबा आज येतात, ऑफिसवरून जाऊन घरी आले की 5 मिनटं बसले की ते मोबाईलला घेऊन आई बाबा बसतात. ते पोरग्यानं काय अभ्यास केला आहे, काय नाही केलं आहे, त्याचे मित्र कोण, मैत्रिणी कोण, हे आम्ही काहीच विचारत नाही. त्यामुळं काय झाले, पोरगं एकलकोंडी होते आणि त्या मोबाईलचे ॲडिक्ट झाले. माझ्याकडं हल्ली मोबाईलमुळं डोके मायग्रेन आणि चष्मा लागणे इतक्या केसेस आहेत. म्हणजे 100मधल्या साधारणतः 80% मला चष्मा लागल्या. म्हणजे साधारणतः 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या पोरग्याला चष्मा लागतो. हे दुर्दैव आहे ना, फार दुर्दैव आहे. एकालकोंडेपणा वाढला आहे ह्या मोबाईलच्या वापरामुळे आणि साधनांची अविरतता वाढलेली आहे. हे तर कुठंतरी थांबलं पाहिजे. एवढंच मी समाजाला प्रबोधन करेन की मोबाईलचा वापर टाळा, सुविधांचा वापर टाळा, आणखीन थोडंसं सायकलिंग करणं, वॉकिंग करणं याकडे कल द्या. ओम